नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय जगतातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात. अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जोरदार प्रचार करत असून त्यांनी फ्लोरिडामध्ये प्रचार रॅली केली आहे. यावेळेस फ्लोरिडामध्ये त्यांनी प्रचार सभा घेतली, तर फ्लोरिडामध्ये रिपब्लिकन मतदानानं लाट येईल आणि असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात जोरदार चुरस रंगणार असल्याचं राजकीय समीक्षकांनी म्हटलंय. तर दोन्ही उमेदवार ठिकठिकाणी जोरदार प्रचार करत असल्यामुळे अमेरिकेत निवडणुकीचं रण चांगलंच तापलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. रॅली आणि विविध अभियानाच्या माध्यमातून ट्रम्प हे मतदारापर्यंत पोहोचतायत. दरम्यान ट्रम्प यांनी जॉर्जियातील मॅटन इथं प्रचार रॅली केली. यावेळेस त्यांनी हजारो समर्थकांना संबोधित केलंय. तर वॉल स्ट्रीट कंपन्यांच्या प्रमुखांकडून आपल्याला सहजपणे कोट्यावधी डॉलरची देणगी मिळू शकेल असा दावा देखील त्यांनी केला. याच वेळेस ते जॉर्जियातील मेळाव्यात बोलत होते. अमेरिकेमधील निवडणुकीचं वातावरण रंगायला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून जराही शिस्त लावलेली नाही. त्यांना पदावरून काढण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांना मत दिल्याचं जो बिडेन यांनी सांगितलंय. ट्रम्प यांच्यावर ते निशाणा साधत होते. ट्रम्प हे वर्णद्वेषी असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. तर अमेरिकेचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश ॲमी कोनी बॅरेट यांच्याशी संबंधित प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलेलं आहे. न्यायाधीश ॲमी कोनी बॅरेट यांच्या न्यायालयात उमेदवारी अर्ज कसे हाताळले जातात हे पाहावं लागेल असं बिडेन यांनी म्हटलंय. आणि काही दिवसांपूर्वीच ॲमी कोनी बॅरेट यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या नियुक्तीमुळे वादही झाले. शनिवारपासून अमेरिकेमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात होत असून यासाठी मतपेट्या देखील आणण्यात आल्या. नोंदणीकृत मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येणार असून फेनवे पार्क मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. तर मतदार फेनवे पार्क आणि अन्य मतदान केंद्रावर मतदान करू शकतील अशी माहिती यावेळेस देण्यात आली आहे. कोरोना काळात नागरिकांनी नियमांचं पालन करत मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय. अमेरिकेमध्ये सकाळीच मतदारांनी रांग लावल्याचं पाहायला मिळालं. उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोटच्या दुर्गम भागातील मल्लार्ड क्रीक हायस्कूल बाहेर ही रांग लावण्यात आली होती. यावेळेस नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन केलं होतं. शेकडो मतदार यावेळेस रांगेत उभे होते. इमारती बाहेर तसंच इमारतींच्या पायऱ्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती. तर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी उत्तर कॅरोलिनामधून 3% गुण मिळवले होते. शनिवारी न्यूझीलंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान केलंय. मतदारांनी आपलं मत मतपेटीत बंद केलं आणि त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. न्यूझीलंडमध्ये निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. या निवडणुकीमध्ये न्यूझीलंडच्या जॅकिंडा आर्डन पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तर ओपिनियन पॉलनुसार जॅकिंडा या दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान होणार आहेत. जॅकिंडा यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार प्रचार केला होता. तसंच यंदा मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांनी सहभाग घेतल्यामुळे त्याचा फायदा उमेदवारांना होणार आहे. तर गिनियाचे राष्ट्राध्यक्ष अल्फा कॉन्डे यांनी राजधानीत भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी जोरदार प्रचार केला. यावेळेस रॅली दरम्यान समर्थकांनी मोठी गर्दी देखील केली होती. गाडीच्या टपावर बसून 82 वर्षीय अल्फा कॉन्डे यांनी रोड शो केला. गिनियाच्या सामाजिक परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळेस उपस्थितांना दिलंय. नागरिकांशी संवादही साधला. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होणार असल्याची भीती सुद्धा व्यक्त केली आहे. तर तुर्की आणि युक्रेननं शुक्रवारी लष्करी सहयोगाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे तुर्की आणि युक्रेनची ताकद आणखी वाढली आहे. समुद्रात असलेल्या रशियाचं वर्चस्व आता कमी होण्याची शक्यता आणि गेल्या वर्षी युक्रेननं तुर्कीनं निर्माण केलेल्या ड्रोन खरेदीसाठी करार केला होता. दरम्यान दोन्ही देश आता एअरक्राफ्ट इंजिन विकसित करण्यासाठी चर्चा करत असल्याचं सांगितलं जात आहे.
तर दोन्ही देशांची वाढती जवळीक भविष्यात रशियासाठी मोठं आव्हान बनणार असल्याचं बोललं जातं। राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाचा उमेदवार आणि राजकीय पक्षांनी स्वीकार करावा असं आवाहन आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी केलंय। निवडणुकीपूर्वी आर्से यांनी ला पाज इथं संयुक्त राष्ट्राच्या निवडणूक निरीक्षक जीन अर्नोल्ट यांची भेट घेतली, तसंच उमेदवार मेसा यांचीही त्यांनी भेट घेतली आहे। निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली पाहिजे, तसंच हिंसाचाराची कोणतीही घटना घडू नये इत्यादी गोष्टींवर भर देण्यात येणार असल्याचं अर्नोल्ट यांनी म्हटलंय। मलेशियामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण मलेशियाचे विरोधी पक्षनेते अनवर इब्राहिम यांनी तशा हालचाली सुरू केल्या। दरम्यान आपला राजकीय छळ होत असल्याचा आरोप अनवर यांनी केलाय। गुरुवारी पोलिसांनी अनवर यांना समन्स पाठवलं। अनवर यांना 121 खासदारांचा पाठिंबा असल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि विरोधी पक्षनेते अनवर यांनी काही दिवसांपूर्वी देशाच्या राजाची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता। इतकंच नाही तर सत्ता स्थापनेचा दावाही त्यांनी केलेला होता। दरम्यान मुहिद्दीन यासिन यांच्याकडे पाठिंबा नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं। अमेरिकेच्या परराष्ट्र राज्य सचिवांनी अमेरिकेतील सगळ्या चीनी सरकार समर्थित शिक्षण केंद्र बंद करण्याची मागणी केली आहे। दरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कृत्यावर सडकून टीका केली आहे। चीनचे परराष्ट्र मंत्रालयाने माईक पॉम्पिओ यांनी राजकीय हितसंबंधांमुळे कृत्य केल्याचा आरोप केला असून या संस्थांचा अमेरिकेच्या विद्यार्थ्यांवर घातक प्रभाव पडतोय। माईक पॉम्पिओ यांनी म्हटलंय, इतकंच नाही तर या वर्षाअखेरीस अशा संस्था बंद करण्यात याव्यात असंही त्यांनी म्हटलंय। युनायटेड किंगडमचे पंतप्रधानांनी ग्रेटर मँचेस्टर शहराला कोरोना विरोधातील निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले, तर यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनी सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा स्वीकार करण्यास नकार दिलाय। पंतप्रधानांनी चांगलाच संताप व्यक्त केला। बेल्जियममध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं नव्या उपाययोजना लागू केल्या असून यावेळी सरकारनं नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे। तर सरकारनं नाईट कर्फ्यू लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसंच कॅफे आणि रेस्टॉरंट्स, बार हे महिनाभरासाठी बंद ठेवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। सगळे उपाययोजनांची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार आहे। तर मध्यरात्रीपासून पहाटे 5 पर्यंत हा कर्फ्यू लागू असेल। सकाळी 8 नंतर मद्य विक्री बंद असेल असंही सांगण्यात आलंय। शुक्रवारी रात्री मॉस्को शहरातील प्रसिद्ध बार आणि रेस्टॉरंट्स ग्राहकांनी पूर्णपणे भरलेलं होतं। ग्राहकांनी यावेळी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। हॉटेल कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही मास्क घातलेला नव्हता, तर कोरोनाच्या संकट काळात नागरिकांनी हॉटेलमध्ये गर्दी केल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे। कोरोनाच्या काळात डच संसद परिसरापासून काहीच अंतरावर असलेल्या बारमध्ये एका शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान आता पार्टीत सहभागी झालेले नागरिक चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। हेगची स्थानिक परिषद या प्रकरणी कारवाई करण्याच्या विचारात आहे आणि त्यासाठी त्यांनी पावलं उचलली आहे। बार आणि कॅफे बंद करण्यासाठी नवीन नियम लागू होण्यापूर्वी लॉकडाऊनचं काउंटडाऊन मोजणाऱ्यांविरोधात आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्यात। कोरोनाच्या काळातच जर्मनीच्या ड्रेस्डेन इथल्या फ्रॅनहोफर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी कोरोना व्हायरस टेस्ट वाहन सादर केलंय। भविष्यात हॉटस्पॉट्सवरील चाचणीवरील दबाव कमी करण्यास या वाहनाची मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे नागरिकांची त्वरित टेस्ट होण्यास मदत होईल। तसंच नागरिकांचा कोरोना रिपोर्ट थेट वेबसाईटवरच मिळणार असल्याचं इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलंय। इतकंच नाही तर चाचणीसाठी लागणाऱ्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे। तर या वाहनाच्या माध्यमातून एका तासात 100 लोकांची चाचणी केली जाऊ शकते। तर इटालीमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे। मिलानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसते। ट्रेसिंग आणि स्क्रीनिंगमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय। ब्राझिलियन राज्य तेल कंपनी पेट्रोबासच्या कामगारांनी शुक्रवारी कोरोना व्हायरस साथीच्या आजारात रिओ दे जेनेरिओ इथल्या एका समुदायासाठी अन्नधान्याचं वाटप करण्यात आलंय। 20 टनापेक्षाही अधिक
उच्च समुदायातील रहिवाशांना मदत स्वरूपात देण्यात आलंय। देशातील बरेच लोक कमी पगारामध्ये नोकरी करतात, तर अनेकांना नोकरी नसल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। ब्राझीलचा, अमेरिकेचा आणि भारतापाठोपाठ कोरोना रुग्णसंख्येत जगात 3रा क्रमांक आहे। शुक्रवारी रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणाऱ्या पॅरिसच्या नागरिकांनी देशातील कोरोना व्हायरस प्रकरणातील 2ऱ्या लाटेला आळा घालण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूबाबत प्रतिक्रिया दिली आहे। अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की किमान 1 डिसेंबरपर्यंत सुमारे 20 दशलक्ष लोकांसाठी कर्फ्यू लागू असणार आहे आणि फ्रान्समध्ये गुरुवारी 30,621 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, जी संख्या साथीच्या दरम्यानची देशातली सगळ्यात जास्त आणि एकदिवसीय वाढ आहे। आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।